या ठिकाणी एक्सेलचा आपला विंडो आहे. या ठिकाणी सम इफ फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. आणि या ठिकाणी आपल्याकडे एक डेटा दिलेला आहे आणि या डेटामध्ये आपल्याला प्रोडक्ट्सचं टोटल प्रोडक्ट किती सेल झाले ते काढायचे आहेत आपल्याला. प्रोडक्ट वाईज आपण क्वांटिटी काढू शकता, टोटल क्वांटिटी काढू शकता आणि सेलर वाईजसुद्धा नेम वाईज आपण टोटल क्वांटिटी कशी काढता हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी यायचं आपल्याला. या ठिकाणी इथं तर इक्वल टू लिहायचं, सम इफ नावाचं फंक्शन वापरायचं आहे आपल्याला, ब्रॅकेट द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर परत आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी हा सेल ॲड्रेस जो आहे आपल्याला प्रोडक्ट नेमचा तो हा आहे दिलेला, हा दिसतो आहे आपल्याला इथं असं. तर थोडासा इकडं स्क्रीन घेतो मी. या ठिकाणी प्रोडक्ट नेमला सिलेक्ट करायचं आहे असं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे, इथं कॉमा द्यायचा आहे आणि आपला जो या ठिकाणी क्रायटेरिया रेंज आहे ही द्यायची, कॉमा द्यायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर क्वांटिटी शुड बी ॲडेड, हा जो फॉर्म्युला दिसतो आपल्याला क्वांटिटी शुड बी ॲडेड, याला सिलेक्ट करायचं आहे. व्यवस्थित चेक करा. या ठिकाणी क्वांटिटी शुड बी द्यायचं आणि हे दिल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी याचं ब्रॅकेट बंद करायचं, एंटर करायचं. मग हे आपल्या या ठिकाणी आलं. जसं आपण प्रोडक्टचं टोटल क्वांटिटी काढली आपण, तसं आपल्याला सेलरची नेमची टोटल क्वांटिटी काढायचं आहे. इक्वल टू सम इफ फंक्शनच वापरायचं आहे. सम इफ नावाचं फंक्शन वापरायचं, ब्रॅकेट द्यायचं. परत आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की सेलरच्या नावाचा जो डेटाला सिलेक्ट करायचा, पूर्ण डेटा सिलेक्ट करायचा आपल्याला. या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला जो सेलरचा जो क्रायटेरिया रेंज आहे ती सिलेक्ट करायचं आहे. तर या क्रायटेरिया रेंजला इथं क्लिक करतो, या ठिकाणी कॉमा देतो आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्वांटिटी जी आहे त्याला पण पूर्ण क्वांटिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ही क्वांटिटी सिलेक्ट करायची आहे आणि कंस बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण हा फॉर्म्युला आपल्याला दिसेल इथं एंटर करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉडक्टचं टोटल नेम वाईज आपण टोटल क्वांटिटी काढली आणि सेलरची नेम वाईज आपण काढली. अशा प्रकारे ह्या दोन्ही गोष्टी आपण काढल्या सम इफ फंक्शनचा वापरून. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.